टेलिव्हिजन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। वैद्यकीय क्षेत्रात केवळ डॉक्टर झालो म्हणजेच रोजगाराची संधी आहे असं अनेकांचा समज असतो। वैद्यकीय क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहे, गरज आहे फक्त ही माहिती असण्याची आणि हे रोजगार मिळवून देणारे कुशल अभ्यासक्रम करण्याची। या विषयावर आज चर्चा करण्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी वैद्यकीय क्षेत्रात नेमक्या काय आहेत याची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रकाश रोपळेकर। डॉक्टर रोपळेकर हे अत्यंत ज्येष्ठ वैद्यकीय क्षेत्रातले, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातले अत्यंत अनुभवी असे व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात। डॉक्टर रोपळेकर यांनी औरंगाबाद येथून MBBS आणि त्यानंतर MD पॅथॉलॉजी हे शिक्षण घेतलं। काही वर्ष औरंगाबाद येथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी केल्यानंतर ते मुंबईला JJ हॉस्पिटलला आले आणि तिथून जवळपास 27 वर्ष त्यांनी आपलं वैद्यकीय क्षेत्रातली कारकीर्द पूर्ण केली, जिथे त्यांनी असोसिएट प्राध्यापक म्हणून काम केलं। JJ हॉस्पिटलची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या हाताखाली शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज आपल्याला कार्यरत दिसतात। डॉक्टर रोपळेकर हे JJ मधून निवृत्त झाल्यानंतर DY पाटील विद्यापीठामध्ये पॅथॉलॉजीचे HOD म्हणून रुजू झाले आणि त्याही पदावर निवृत्त झाल्यानंतर सध्या ते DY पाटील विद्यापीठाच्या अलाइड हेल्थ सायन्स या विभागाचे अकॅडमिक डायरेक्टर या नात्याने कार्य करत आहेत। या विद्यापीठामध्ये वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर सोडून अन्य डॉक्टरांना लागणारे जे सहाय्यक वैद्यकीय प्रशिक्षित मनुष्यबळ त्या निर्मितीसाठी विविध प्रकारचे अभ्यासक्रम चालवले जातात। त्या अभ्यासक्रमांचं माहिती आज आपल्याला डॉक्टर रोपळेकर देणार आहेत। नमस्कार डॉक्टर रोपळेकर। डॉक्टर रोपळेकर, अलाइड हेल्थ सायन्स हे डिपार्टमेंट नेमकं काय करतं? वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळ पुरवण्यात आपल्या या विभागाची नेमकी योगदान कसं आहे? DY पाटील मेडिकल कॉलेज हे 1991 मध्ये स्थापन झालं। माननीय माजी राज्यपाल डॉक्टर पद्मश्री DY पाटील, दादासाहेब पाटील हे संस्थापक आहेत। ह्यांनी ही एज्युकेशनल हब ज्याला आपण म्हणू ती त्यांनी स्थापित केली। हे नवी मुंबई नेरूळमध्ये आहे। 72 एकरमध्ये आमचं हे विद्यापीठ स्थापन झालेलं आहे आणि आज 30 वर्षापासून अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेस फॉर MBBS, MS हे सर्व इथे आहेत आणि त्याला संलग्नित असणारे जे कोर्सेस आहेत, एक दादासाहेबांचं व्हिजन होतं की प्रत्येक विद्यार्थ्याला हे शिक्षण मेडिकल रिलेटेड घेता आलं पाहिजे। त्या अनुषंगाने हे अलाइड हेल्थ कोर्सेस जे आहेत, ज्याला आपण BSc आणि MSc अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणून, हे कोर्सेस त्यांनी वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान डेव्हलप करण्यासाठी चालू केलं आणि 2009 मध्ये आधी आम्ही फक्त 2 विषयामध्ये ह्याची BSc सुरुवात केली, ज्याच्यामध्ये रेडिओलॉजी आणि DMLT म्हणजे पॅथॉलॉजी रिलेटेड जे इन्व्हेस्टिगेशन्स असतात त्याची सुरुवात झाली। परंतु विद्यार्थ्यांचा कल बघून, त्यांची शिकण्याची इच्छा पाहून अजून आम्ही मग 7-8 कोर्सेस चालू केले आणि आज घडीला जवळजवळ 10 कोर्सेस हे अंडर ग्रॅज्युएट लेवलला आणि 7 कोर्सेस हे MSc म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला सुरू झालेले आहेत। हे 2012 पासून कार्यान्वित आहेत। रेडिओलॉजी आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम आपल्या या महाविद्यालयात सुरुवातीपासून सुरू आहेत। आज नेमकी या अभ्यासक्रमाची काय स्थिती आहे आणि नेमकं याच्यात आपण काय शिकवता? हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना नोकरीची नेमकी संधी काय उपलब्ध असते? हे कोर्सेस जे करतो आपण रेडिओलॉजीमध्ये, त्याचप्रमाणे पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा जो इन्चार्ज असतो तो पॅथॉलॉजिस्ट असतो। पण पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये बरेचसे असे सेक्शन्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला टेक्निकल असिस्टंट लागणं अत्यंत गरजेचं असतं, ज्याला आपण टेक्निशियन म्हणू। तर हे टेक्निशियन्स पूर्वी 12वी पास करायचे आणि एखादा डिप्लोमा कोर्स करून त्यांना त्या नोकरी मिळत असत।
त्याच्याऐवजी दादासाहेबांनी विचार केला की त्यांना एक मेडिकलचं नॉलेज देऊन चांगल्या प्रकारे ग्रॅज्युएटचं शिक्षण देऊन ज्या प्रकारे की त्यांना मेडिकलचं नॉलेज मिळेल आणि ते पेशंटशी नीटप्रमाणे संवाद साधू शकतील म्हणून हे BSc कोर्सेस चालू केले. आणि त्यावेळेला की ह्या सर्व पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये मग वेगवेगळे जे ब्रांचेस असतात जसं ट्रान्सफ्युजन मेडिसिन आहे, ब्लड ट्रान्सफ्युजन मेडिसिन आहे, सायटॉलॉजी सेक्शन आहे, हिमॅटॉलॉजी सेक्शन आहे, टिश्यू बायोप्सीज म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजीचं सेक्शन आहे, त्याचप्रमाणे इतर जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये आम्हाला जे टेक्निशियन्स असिस्टंट लागतात त्या पॅथॉलॉजिस्टला ते सर्व हे विद्यार्थ्यांच्या ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांना ते जॉब मिळू शकतात. हा त्याच्यातला ऍडव्हान्टेज आहे. त्याचप्रमाणे रेडिओलॉजीमध्ये पण वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत जसं की एक्सरे आहे, सोनोग्राफी आहे, इतर टेक्निक्स आहे, CT स्कॅन आहे, MRI ह्या सर्व ज्या इन्व्हेस्टिगेशन्स आहेत त्याच्यासाठी लागणारी जी सपोर्ट सिस्टीम असते ते ह्या ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांमुळे आम्हाला मिळू शकते. आणि म्हणूनच इतर सर्व कोर्सेसमध्ये आम्ही हे मॅन पॉवर जे आहे ती आम्ही डेव्हलप केलेली आहे. सांगितलं की रेडिओलॉजीमध्ये अभ्यासक्रम केलेल्यांना विविध प्रकारची भूमिका, विविध प्रकारची कामं मिळतात. एक साधारणतः सर्वसामान्य माणसाचा प्रश्न येतो की MRI, CT स्कॅन अशी जी सगळी गोष्टी आहेत ते हे रेडिओलॉजी कोर्स केलेले व्यक्ती करू शकतात का आणि त्यांना या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध आहे का? BSc रेडिओलॉजीचा जो कोर्स आहे ह्याच्यामध्ये पहिल्या वर्षी त्यांना आधी मेडिकलशी संबंधित ज्या काही टर्मिनॉलॉजी असतात जसं आम्ही मेडिकलच्या MBBS विद्यार्थ्यांना अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी जिथे आपल्या रोगराई संबंधात जे काही असतं ते सर्व शिक्षण पहिल्या वर्षी दिल्या जातं. आणि त्याच्यानंतर सेकंड इयर आणि थर्ड इयरला त्यांना त्या विषयामध्ये स्पेशलाइज ट्रेनिंग दिली जाते. जसे रेडिओलॉजीचे विद्यार्थी असतील समजा 25 ते 30 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतली त्या विद्यार्थ्यांना सेकंड इयर पासून रेडिओलॉजी सेक्शन मध्ये काम करण्याची संधी मिळते आणि तिथे तज्ञ डॉक्टर जे असतात जे ऑलरेडी MBBS MD शिक्षण घेत असतात ते त्यांना गाईड करतात आणि मग डिफरंट ब्रांचेस जे आहेत जसं तुम्ही म्हणालात की MRI, CT स्कॅन, अल्ट्रासोनोग्राफी, एक्सरे मशीन्स ऑपरेट करणे त्याचं टेक्निक कसं असतं त्याप्रमाणे सर्व शिक्षण त्यांना दिलं जातं आणि मग हे रेडिओलॉजी असिस्टंट म्हणून त्या विभागामध्ये ते कार्यरत असतात आणि ते पेशंटशी बरोबर संवाद साधून त्यांना त्यांचा फायदा होतो. रेडिओलॉजीशी संबंधित जसे रेडिओ ऑन्कोलॉजी पण तुमच्या वैद्यकीय क्षेत्रातली एक शाखा आहे त्या शाखेसाठी लागणारे असिस्टंट सुद्धा या कार्यक्रमात तयार होतात का की त्यासाठी वेगळा अभ्यासक्रम करावा लागतो? हेच विद्यार्थी पुढे एक स्पेशलाइज ट्रेनिंग असते ऑन्को रेडिओलॉजी ती त्यांना मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मिळते. आमच्याकडे सुद्धा त्याचं ट्रेनिंग दिलं जातं ज्याच्यामुळे रेडिएशन जसं की कॅन्सर पेशंटला जर रेडिएशन द्यायचं असेल तर त्याची एक अपॉइंटमेंट कशी घ्यायची, त्याचे डोस कसा घ्यायचा हे सर्व ट्रेनिंग त्या विद्यार्थ्यांना दिलं जातं जेणेकरून हे एकदा ग्रॅज्युएट आणि इंटर्नशिप केल्यानंतर हे जेव्हा बाहेर जॉबसाठी जातील तेव्हा त्यांना तिथे ह्याची ट्रेनिंग घेण्याची संधी मिळते. एनेस्थेशिया हा जो कोर्स आहे त्यामध्ये नेमकं काय शिकवलं जातं आणि त्यांना नेमकी नोकरीची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे? मध्ये ह्यांची मदत अत्यंत योग्य प्रकारे होते. त्याचं कारण आहे की प्रत्येक ऑपरेशन थिएटरमध्ये हा अॅनास्थेटिस्ट हा MD क्वालिफाईड MBBSच्या नंतरचा पोस्ट ग्रॅज्युएट टीचर असतो. त्यांच्या हाताखाली इतर टीम वर्क असते जसं मराठी भाषेमध्ये आपण मामा म्हणतो किंवा मावशी म्हणतो त्यापूर्वी त्यांना असिस्टंट म्हणून काम करत असत. त्या 12वी शिकलेल्या होत्या परंतु त्यांच्या एक्सपिरियन्समुळे त्यांना त्यावेळेला जॉब मिळाले शासनाच्या नोकरीमध्ये म्हणा किंवा प्रायव्हेटमध्ये त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना ते जॉब मिळाले. त्याचप्रमाणे ऑपरेशन थिएटरला येणाऱ्या पेशंट्सचे पूर्व इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे आधी झालेले आहेत की नाही हे सर्व योग्य प्रकारे तपासणी करणे हे त्या BSc अनेस्थेटिस्टचं काम आहे. जेणेकरून त्यांनी आदल्या दिवशी वॉर्डामध्ये जायचं, डॉक्टरांनी काय इन्व्हेस्टिगेशन सांगितले ते पॅथॉलॉजी लॅबोरेटरी मधून झालेले आहेत का, त्याच्या रक्ताची तपासणी झाली आहे का, त्याला रक्त लागणार आहे का, त्याच्यासाठी रक्त बुकिंग झाली आहे का, डोनर झाला आहे का, ह्या सर्व गोष्टीची तयारी तो BSc अनेस्थेटिस्ट करून घेतो. त्याचा काउंटरपार्ट जो पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये काम करणारा विद्यार्थी आहे त्याच्या संगणमतानं हे सर्व काम केलं जातं. म्हणून दोन्ही विषयामधील विद्यार्थी ह्याच्यामध्ये तज्ज्ञ असणं अत्यंत गरजेचं. किडनी डायलिसिस हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमात आपण नेमकं काय शिकवता?
बरोबर आहे. किडनी डायलिसिस टेक्निशियन म्हणा किंवा एक्सपर्ट BSc डायलिसिस, किडनी डायलिसिस, ह्या विद्यार्थ्यांना किडनी डायलिसिस म्हणजे फक्त किडनी डायलिसिसच्या ह्याच्यामध्येच त्यांना संधी आहे. म्हणजे जिथे किडनी ऑपरेशन्स होतात किंवा किडनी डोनर्सच्या ठिकाणी त्यांना अशा ठिकाणी जॉब मिळण्याची संधी आहे. आणि किडनी डायलिसिस आजकाल बऱ्याचशा रुग्णांना लागतं, त्याच्यामुळे हे एक्सपर्ट टेक्निशियन्स तिथे त्यांना मदत करू शकतात की जे नेफ्रोलॉजिस्ट आहेत किंवा किडनी स्पेशालिस्ट आहेत, सर्जन्स, यूरोलॉजिस्ट आहेत, त्यांच्याकडे ते काम करू शकतात आणि त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीची चांगली संधी तिथे आहे. कोरोनाच्या नंतर संसर्गजन्य आजारांबद्दल समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती निर्माण झाली आहे आणि संसर्गजन्य रोग थांबवण्यासाठी, त्यांचा प्रसार थांबवण्यासाठी तज्ज्ञांची गरज आहे याची कल्पना आता समाजाला, राज्यकर्त्यांना, प्रशासनालाही आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे हा जो कोर्स चालतोय BSc सॅनिटायझेशन, इन्फेक्शन कंट्रोल अशा स्वरूपाचा, या अभ्यासक्रमाला आता नव्या प्रकारच्या संधी निर्माण झाली आहे आणि त्याची रोजगाराच्या दृष्टीने भविष्यात मागणी वाढणार आहे असं आपल्याला वाटतं का? BScच्या पहिल्या वर्षी सर्व बेसिक नॉलेज ऑफ MBBS कोर्स जे असतं ते त्यांना थोडक्यात शिकवलं जातं. त्याच्यामध्ये आम्ही हे मायक्रोबायोलॉजी विषयामध्ये त्यांना इन्फेक्शन कसं होतं, पेशंटचं इन्फेक्शन कसं ट्रान्सफर होतं, त्याच्यामध्ये स्टरलायझेशनची काय गरज असते, हे सर्व त्यांना आधी पहिल्या वर्षी शिकवलं जातं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी जेव्हा ते BSc कोर्सला जातात तेव्हा त्यांना ऍक्च्युली हँड्स ऑन ट्रेनिंग दिली जाते. म्हणजेच काय, ते पेशंट्स डिस्चार्ज झाल्यानंतर त्याच्या बेडशीट्स वॉश करणे, ते स्टरलायझेशन करून घेणे, त्याचे पूर्ण कपड्याचं जे असतं जे बेडवर ठेवलेले असतात ते सर्व स्टरलाइज करून घेणे. त्याचप्रमाणे मी आधी सांगितल्याप्रमाणे अनेस्थीशियामध्ये सुद्धा जे स्टरलायझेशन केलं जातं ते सुद्धा त्याच्यामध्ये ट्रेनिंग दिली जाते. हे सर्व स्टरलायझेशन मध्ये महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये सुद्धा त्यांच्या स्टरलायझेशनचा उपयोग केला जातो. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल HIV आणि HBsAg, HCV हे जे व्हायरसेस आहे ह्यांचे जर ते ब्लड चुकून जर आपण कलेक्ट केलं आणि ते जर पॉझिटिव्ह आलं तर त्याचं डिस्कार्ड करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. तिथे स्टरलायझेशन केल्याशिवाय ते रक्त डिस्कार्ड करता येत नाही. ते सुद्धा ट्रेनिंग आम्ही ह्या स्टरलायझेशनच्या विद्यार्थ्यांना देतो, जेणेकरून ते योग्य प्रकारे त्याचा विल्हेवाट लावता येईल. त्याचप्रमाणे स्टरलायझेशन मी म्हणल्याप्रमाणे नुसतं इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट नाही, मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये सुद्धा जे मीडिया आपल्याला लागतात ज्याच्यामुळे आपण डायग्नोसिस करू शकतो तिथे सुद्धा स्टरलायझेशन करावं लागतं. नाहीतर दुसरेच जंतू त्याच्यामध्ये उगवतील आणि मग आपल्याला योग्य तो निर्णय घेता येणार नाही. तिथे सुद्धा स्टरलायझेशनचा ह्यांना उपयोग होतो आणि ह्यांना अत्यंत हॉस्पिटल्समध्ये महत्वाच्या पोस्ट मिळतात. कारण हे एक वेगळंच टेक्निक आहे ज्याच्यावर पूर्ण हॉस्पिटल डिपेंड राहतं. तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्याच्यावर सुपरव्हिजन जे स्टरलायझेशन सेक्शन जे आहे त्याच्यावर आमचे MD मायक्रोबायोलॉजी जे इन्फेक्शन कंट्रोलची जी टीम आहे त्या टीम मध्ये हॉस्पिटल सुपरिटेंडेंट, डीन, त्याचप्रमाणे मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट, त्याचे प्राध्यापक, त्यांच्या हाताखाली काम करणारे असोसिएट प्रोफेसर्स अँड ऑल दॅट, ह्यांची एक टीम कार्यरत असते. ते त्या स्टरलायझेशन सेक्शन मध्ये नियमितप्रमाणे त्यांना ते गाईड करत असतात. कसं करायचं नाही, काय करायला पाहिजे, इन्फेक्शन कंट्रोल आपण कोणत्या पद्धतीने करायचं, ह्याची एक पूर्ण टीम आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करते. आणि ते त्या स्टरलायझेशन सेक्शन मध्ये जे काम करतात त्यांना ते योग्य प्रकारे गायडन्स देतात आणि त्याप्रमाणे आम्ही 100% स्टरलायझेशन करून घेतो, ज्याच्यामुळे रोगराई थांबते. डोळ्यांच्या दवाखान्यात गेल्यानंतर आम्ही सगळेच बघतो की डॉक्टर तपासण्याच्या आधी कुणीतरी एक तंत्रज्ञ आमची तपासणी करत असतो. विचारल्यानंतर कळतं की त्याने ऑप्टोमेट्री केलेली आहे. नेमका ऑप्टोमेट्री हा अभ्यासक्रम काय आहे, याच्यात काय शिकवतात आणि नोकरीची संधी याच्यात कशी निर्माण होते? हो, ऑप्टोमेट्री कोर्स हा जो आहे हा आम्ही ह्याच्याच प्रमाणे सुरू केलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट असतातच. कारण की ते आणि आजकाल ऑफ्थॅल्मॉलॉजी म्हणजे कॅटरॅक्ट सर्जरी वगैरे ही एका दिवसात केली जाते. पूर्वीसारखं 4-4, 5-5 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नसते. ते पेशंट सकाळी ऍडमिट केले जातात, संध्याकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळून जातो. हा ऑफ्थॅल्मॉलॉजीचा मेन रोल आहे. परंतु जे पेशंट्स असतात ज्यांना आपल्याला रिफ्रॅक्शन करून चष्मा देण्याची जी गरज असते
त्याच्यासाठी हे ऑप्टोमेट्री कोर्सचे जे विद्यार्थी आहेत ते त्यांना योग्य प्रकारे मदत करतात आणि ते ऑप्थॅल्मॉलॉजिस्टच्या गायडन्स प्रमाणे ते तिथे काम करतात आणि योग्य ते प्रकारे चष्म्याचा नंबर देऊन त्या पेशंटशी ते डॉक्टर बरोबर दुवा साधतात आणि त्यांना त्यांची मदत होते. त्याच्यामुळे ह्या कोर्सला ग्रामीण भागात, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा रुग्णालयामध्ये खूप स्कोप आहे आणि त्याच्यामुळे ते विद्यार्थी आमच्याकडे बऱ्याच नंबरमध्ये रजिस्ट्रेशन घेत आहेत. डॉक्टर रोपळेकर, आपल्याकडे जे विविध अभ्यासक्रम चालतात त्याच्यामध्ये हृदयाशी संबंधित 2 महत्त्वाचे अभ्यासक्रम चालतात, हृदयविकाराशी संबंधित. एक म्हणजे कार्डियाक कॅथेटरायझेशन आणि दुसरं कार्डियाक परफ्युजन. हे दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये नेमका काय फरक आहे आणि हा अभ्यासक्रम करणाऱ्यांना नोकरीच्या संधी नेमक्या कशा प्रकारे उपलब्ध आहेत? हे दोन्ही कोर्सेस हे कार्डिओलॉजिस्ट जे काम करतात त्यांच्याशी संबंधित आहेत. कार्डिओलॉजिस्ट आहेत जे कार्डियक पेशंट ट्रीट करतात, त्याचप्रमाणे कार्डियक सर्जरी करणारे सुद्धा स्पेशलाइज्ड सर्जन असतात, जे एमसीएच कार्डियक किंवा डीएम एमसीएच कार्डियक सर्जरी आणि डीएम कार्डिओलॉजिस्ट जे आहेत हे ज्यांचे हॉस्पिटल्स आहेत त्यांना त्यांची मदत होते. कारण की जेव्हा आपण अँजिओप्लास्टी करायला घेतो, अँजिओग्राफी हे रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन आहे आणि अँजिओप्लास्टी जेव्हा ते कार्डिओलॉजिस्ट करायला घेतात तेव्हा त्यांना ह्या कॅथेटरायझेशन स्पेशालिस्टची मदत होते. कारण हाताखाली एक ट्रेंड माणूस असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कार्डियक ऑपरेशन झाल्यानंतर त्याचा जो फॉलोअप वगैरे असतो ते हे कार्डियक परफ्युजन जे टेक्नॉलॉजिस्ट असतात ते पूर्ण बरोबर त्याचं रेग्युलरच ट्रीटमेंट चालू आहे की नाही हे बघण्यामध्ये त्यांची मदत होते. सो दोन्ही कोर्सेसमध्ये जेव्हा ते ग्रॅज्युएट किंवा स्पेशलाइज करतात तेव्हा त्यांना ह्या दोन्ही ब्रांचेसमध्ये खूप स्कोप आहे आणि नोकरीचे चांगल्या प्रकारे चान्सेस आहेत. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी म्हणून या सहज समजण्यासाठी म्हणून कॅथेटरायझेशन म्हणजे काय आणि परफ्युजन म्हणजे काय हे थोडंसं आम्हाला एक्सप्लेन करून. कॅथेटरायझेशन मी म्हणल्याप्रमाणे ते कार्डिओलॉजिस्ट जे असतात जेव्हा ते अँजिओप्लास्टी करतात तेव्हा त्यांची गरज असते आणि परफ्युजन हे कार्डियक ऑपरेशन झाल्यानंतरची जी ट्रीटमेंट लागते तेव्हा त्यांची जास्त गरज लागते. तर आता आपण या 7ही अभ्यासक्रमांमध्ये आपल्याकडे बीएससी आणि एमएससी असे दोनही प्रकारचं शिक्षण आहे. या शिक्षणाचं नेमकं कालावधी काय असतो आणि दोन्ही अभ्यासक्रम केल्यानंतर इंटर्नशिप करावं लागतं की फक्त बीएससी केल्यानंतर करावं लागतं? बीएससी आणि एमएससी हे जे कोर्सेस आहेत ह्याच्यासाठी जी ऍडमिशन प्रोसेस आहे ते बीएससीला 12वीचे विद्यार्थी आम्ही घेतो ऍडमिशन मध्ये. जसे मेडिकलला येतात त्याचप्रमाणे बीएससी जे 12वीचे जे मार्क्स असतात त्या मार्क्सच्या बेसिसवर ह्या बीएससी कोर्सेसला ऍडमिशन दिली जाते, जी आता आपण कोर्सेस नमूद केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सायन्सचे सब्जेक्ट्स असतात आणि त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन ही मेरिट बेसिसवर दिली जाते. 50% जास्त मार्क असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलला ऍडमिशन मिळत नसेल परंतु त्यांना मेडिकल रिलेटेड अभ्यासक्रम घ्यायचा असेल त्यांच्यासाठी ही अत्यंत उत्तम संधी आहे, जेणेकरून त्या मेडिकलशी संबंधितच त्यांना ते करिअर करता येतं. आणि हे 3 वर्षाचा कोर्स केल्यानंतर त्यांना 1 वर्षाची इंटर्नशिप आमच्या हॉस्पिटलमध्ये करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना आमच्याच हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळते आणि चांगल्या प्रकारचा अनुभव मिळतो. त्याच्यानंतर ते पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतात, ज्याला मी एमएससी म्हणतो. एमएससी हा 2 वर्षाचा कोर्स आहे आणि त्याच्यानंतर त्याला इंटर्नशिप नाही. इंटर्नशिप फक्त बीएससी कोर्सलाच आहे. एमएससी ला फक्त 2 वर्षाचा अभ्यासक्रम करायचा आणि त्यांनी त्याच्या स्पेशलायझेशन मध्ये त्यांना उपलब्ध आहेत, जेणेकरून त्यांना चांगल्या संधी तिथे मिळतात. रोपळेकर, आपण सांगितलं की बीएससी ला आपण प्रवेश देता हा अभ्यासक्रम 3 वर्षाचा आहे, पण या 3 वर्षात नेमकं आपण काय काय शिकवतो? म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी कशा प्रकारे त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाची रचना असते ते आम्हाला सांगा. आणि आपण म्हणालात की 12वीचे मार्क्स आपण गृहीत धरता, तर हे मार्क्स कुठले? बोर्डाचे 12वीचे मार्क्स की नीट परीक्षेतले 12वीचे मार्क्स? आम्ही नीटचेच मार्क घेतो, कारण की ऍडमिशनसाठी तेच विद्यार्थी येतात की त्यांना 50% वर मार्क्स मिळालेले असतात. त्याच्यामुळे हे जे ऍडमिशन नीट तेच मार्क लिस्ट आपण घेतो. पण ऍज अ सेट मी आधी म्हणल्याप्रमाणे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या विषयामध्येच ते स्पेशलाइज एक्झामिनेशनची नीट जी असते, ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलला मिळत नाही त्या विद्यार्थ्यांचा ओघ ह्या कोर्सेसमध्ये जास्त असतो. त्याच्यामुळे आम्ही नीटचेच मार्क्स घेतो आणि मेरिट प्रमाणे त्यांची ऍडमिशन असते. 25 ते 50 विद्यार्थ्यांची ऍडमिशन घेतली जाते,
जेणेकरून वेगवेगळ्या विषयाप्रमाणे त्यांचे ॲडमिशनची एक लिमिट आहे. त्या लिमिटमध्ये त्यांना 25 ते 50 प्रमाणे, जसं मेडिकल लॅबोरेटरी आहे, रेडिओलॉजी आहे आणि त्याचप्रमाणे अनास्थेशिया, इथे जास्त विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स आमच्याकडे सीट्स आहेत, त्याप्रमाणे त्यांना दिलं जातं. आणि ह्यांना सर्व शिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत, जे आमचे प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, लेक्चरर, जे मेडिकलचे MBBS विद्यार्थ्यांना शिकवतात, त्याचप्रमाणे MD MS पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना शिकवतात, तोच स्टाफ, तेच फॅकल्टी मेंबर्स ह्या विद्यार्थ्यांना शिकवतात, जेणेकरून त्यांना ती चांगल्या प्रकारे ट्रेनिंग मिळते. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे जे विद्यार्थी MBBS आणि MS MCH करतात त्या विद्यार्थ्यांचे जे प्रोफेसर्स आहेत तेच ह्या विद्यार्थ्यांना शिकवतात, जेणेकरून त्यांना चांगली ट्रेनिंग मिळते आणि चांगलं ज्ञान मिळते, असं माझं म्हणणं. त्याचप्रमाणे आमच्या इथे हॉस्पिटलमध्ये अत्यंत सॉफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ते इन्स्ट्रुमेंट त्यांना सेकंड इयर आणि थर्ड इयरला हाताळण्याची संधी मिळते. ह्या कोर्सला जे ऍडमिशन घेतात ते महाराष्ट्रातून विद्यार्थी जास्त येतात, हे मान्य करावं लागेल. परंतु महाराष्ट्रा व्यतिरिक्त पूर्ण भारतातून आमच्याकडे येणारे विद्यार्थी आहेत. दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, साऊथ इंडिया, प्रत्येक ठिकाणाहून ह्या कोर्सेससाठी आमच्याकडे विचारणा केली जाते आणि ते विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेत आहेत. एवढंच नाही, परदेशातून सुद्धा विद्यार्थी आमच्याकडे रजिस्टर्ड होतात आणि ते पण ह्या कोर्सला ऍडमिशन घेतात. त्यांच्या ऍडमिशनची पद्धत पण सेम आहे. मेरिट बेसिसवर त्यांना घेतलं जातं आणि त्यांच्याकडे जे कोर्सेस आहेत ते सायन्स बेसिसवरच त्यांना ऍडमिशन मिळते. हा त्यातला अत्यंत महत्वाचा आहे. आणि आउट ऑफ द स्टेट, जसं महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी, ते पण आमच्याकडे सध्या इथं शिक्षण घेत आहेत. डॉक्टर साहेब, आपण अभ्यासक्रमाबद्दल फार विस्तृत माहिती दिली, पण कल्पना करा की आज ही माहिती ऐकून कोणाला आपल्या या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायचा आहे, DY पाटील विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे, अशा वेळेला त्याने नेमकं काय करायला पाहिजे? ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध आहे का? आणि त्याची ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याला आपण मार्गदर्शन करा. आणि ह्या वर्षी थोडा कोविडमुळे उशीर झाला, नाहीतर नेहमी जसा नीटचा रिझल्ट लागतो आणि ऍडमिशन सुरू होतात, म्हणजे जून जुलैमध्ये मेडिकल कॉलेजचे ऍडमिशन संपल्यानंतर किंवा त्याच वेळेला ह्याची पण प्रक्रिया सुरू होते आणि वेबसाईटवर ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल. त्याचप्रमाणे इथे येऊन तुम्हाला त्याच्याबद्दल फॉर्म भरावा लागतो आणि त्याचप्रमाणे कोणत्या विषयामध्ये तुम्हाला BSc करायचं आहे किंवा BSc झाल्यानंतर MSc करायचं आहे त्याची पूर्ण विचारणा, त्याचे बुकलेट वगैरे तुम्हाला इथे आल्यानंतर मिळते. त्याचप्रमाणे त्याची जी काही योग्य फीस असेल त्या फीस बद्दल पण आपल्याला त्याच्याबद्दल गायडन्स दिला जातो. आमच्याकडचा ऍडमिशन सेल हा युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि त्या युनिव्हर्सिटीच्या ऑफिसमध्ये हे सर्व कोर्सेस बद्दल किती सीट्स आहेत, त्याच्यानंतर तुमची ऍडमिशनची प्रक्रिया काय आहे, त्याचप्रमाणे 50% वर मी म्हणाल्याप्रमाणे ऍडमिशनचा फॉर्म घेतला जातो आणि मेरिट प्रमाणे मग त्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लावल्या जाते आणि त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यामध्ये मग कॉलेज चालू होतं. ह्या वर्षी ही ऍडमिशनची प्रक्रिया आतापर्यंत जवळजवळ ऑगस्ट महिना संपत आलेला आहे आणि 250 विद्यार्थ्यांची आमच्याकडे कॅपॅसिटी आहे. तर 180 विद्यार्थ्यांची ऍडमिशन ऑलरेडी झालेली आहे. तर अजून एक 15 दिवस आपल्याला वेळ मिळेल, कारण की MBBSच्या ऍडमिशनला सुद्धा अजून वेळ आहे. ते झाल्यानंतर बाकीच्या कोर्सेससाठी हे विद्यार्थी आत्ताच विचारणा करून गेलेले आहेत आणि आम्ही त्यांना ऍडमिशन सेलमध्ये योग्य तो गायडन्स घेण्यासाठी पाठवलेला आहे. त्याच्यामुळे ऍडमिशन सेल हा विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी सेक्शनमध्ये आहे आणि मला असं वाटतं की 15 नोव्हेंबर पर्यंत जवळजवळ ऍडमिशन्स आमच्या पूर्ण होतील आणि ह्याची माहिती आपल्याला DY पाटील डीम्ड युनिव्हर्सिटी वेबसाईटवर नक्की मिळेल. तर हे होते डॉक्टर प्रकाश रोपळेकर, DY पाटील विद्यापीठाच्या अलाइड हेल्थ सायन्स या विभागाचे ते अकॅडमिक डायरेक्टर आहेत. विविध अभ्यासक्रमातले प्रवेश हा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे, ठरलेल्या वेळेत मुलांना उत्तम प्रशिक्षण देणे, इंटर्नशिप त्यांना उपलब्ध करून देणे, ही सगळी जबाबदारी डॉक्टर रोपळेकर अत्यंत यशस्वीपणे पार पाडत आहेत. एक नववैद्यकीय कुशल मनुष्यबळ आज महाराष्ट्राला त्या निमित्ताने उपलब्ध होत आहे आणि ज्यांना मेडिकलच्या MBBS, BAMS अशा स्वरूपाच्या डॉक्टर करणाऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत नाही, त्यांना सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात उत्तम शिक्षण घेण्याची आणि उत्तम रोजगार प्राप्त करण्याची संधी या अभ्यासक्रमामुळे निर्माण झालेली आहे. डेली विजन न्यूजवर अशाच प्रकारच्या मुलाखती, बातम्या नियमितपणे पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, शेअर करा. हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.